तुम्हा दोघांनाही माहितीये डीजे ना अस्थम आहे. इतका वेळ अगरबत्ती समोर कसं काय बसू दिलं तुम्ही? बोला. जर मी इथे असतो ना हे काही झालंच नसतं. एक्झॅक्टली. जर तू इथे असतास तर, पण तू इथे नव्हतास. तू आतून गिल्टी फील करतोयस म्हणून इथे सगळ्यांना दोष नको देऊस. इतक्या पैशांनी तू तुझ्या पप्पाजींना नाही वाचवू शकत. तुला माहित तरी आहे का किती पैशांची गरज आहे ते? मगाशीच नर्सने सांगितलं की कमीत कमी 1 लाख रुपयांची गरज भासेल. इतकी पातळ चेन आणि या रिंगा हलक्या असल्यामुळे फक्त 10,000 देता येतील. पण सुरेंदर भाईंची मुलगी आहेस त्यामुळे 12,000 देतो. सुरेंदर भाई असले तरी मला त्याचं काय आहे? अगोदरच त्यांनी इतके पैसे उधार घेतलेत. असं वाटतंय की तुम्हाला माहित नसावं की तुमचं घर तर अगोदरच गहाण ठेवलेलं आहे. आता गहाण ठेवायला शिल्लकच काय राहिलंय? कोणत्या वळणावर आणून तुम्ही मला उभं केलंय? ना पुढे कोणता मार्ग दिसतोय ना मागे कोणाच्या मदतीचा आधार. कसली परीक्षा घेताय तुम्ही माझी? ज्यात यशस्वी होण्याचा कोणताच मार्ग नाहीये. हे परमेश्वरा, आता तुम्हीच माझी मदत करा. कोणता तरी मार्ग दाखवा मला. काय करू मी? मी तुम्ही बोलवल्यानंतर नाही आलो. मग तुम्ही स्वतःची तब्येत खराब करून मला इथे बोलवलं. कोण असं करतं डीजे? कोण? मी मुद्दामून तर नाही केलं ना? मुद्दाम नाही केलं तुम्ही. डीजे, कोणत्या अस्थमाचा पेशंट 4 तास अगरबत्तीच्या धुरामध्ये बसून राहील? तुम्हीच सांगा. आणि देवाकडून तुम्ही काय मागत होता? माझा मुलगा लवकर परत येऊन माझ्या जवळ यावा हीच एक इच्छा. आणि हेच धरून त्यांच्या समोर बसले होते. मला सांगा डीजे, एवढं भेटणं खूप गरजेचं होतं का की तुम्ही स्वतःच्या जीवाचीही पर्वा नाही केली? तुझं तिकडं थांबणं इतकं जरुरीचं होतं की मी तुला लाख वेळा बोलावून सुद्धा तू परत नाही आलास. डीजे, तुम्हाला माहितीये ती माझी डान्स कॉम्पिटिशन आहे. तिला मध्येच कसं काय सोडू शकतो मी? तुम्हाला आठवत असेल जेव्हा मी लहान होतो तुम्ही मला सांगायच्या की आकर्ष बेटा, जे काम आपण जेव्हा हाती घेतो ते कधीच अर्धवट सोडू नये. ते आपण विसरलो तरी ते विसरू नाही देत. आयुष्यभर पाठ नाही सोडत. म्हणून कोणतंही काम अर्धवट नाही सोडत. ते पूर्ण करणं गरजेचं असतं डीजे.
मी तुमच्यासाठी एक छोटीशी भेट आणली. तुला माहित तरी आहे का किती पैशांची गरज आहे ते? मगाशीच नर्सने सांगितलं की कमीत कमी 1 लाख रुपयांची गरज भासेल. कमीत कमी. कर्नालच्या ट्रायआउट्स मधून जे 3 जण फायनल होतील ते दिल्लीच्या फायनलला जातीलच, पण त्याबरोबर असेल 3 लाख रुपयांचं कॅश प्राइज. 3 लाख रुपये कमी थोडेच असतात. माझा जीव गेला तरी चालेल, परंतु नीलच्या कुटुंबाकडून तू काही पैसे घेणार नाहीस. वचन दे मला. अजून एक वचन दे मला रोशनी, तू कधी नाचणार नाहीस. बापाजींना दिलेलं वचन पाळण्यासाठी मला नीलचं वचन तोडावं लागेल. बापाजींचा जीव वाचवण्यासाठी आता मला आईच्या मार्गावरच चालावं लागेल. हे भगवंता, जर तुमची हीच इच्छा आहे तर मला मान्य आहे. बरं मला सांग, तुझी डान्स कॉम्पिटिशन कशी चालली? ज्याच्या शोधात होतो ते तर काही नाही मिळालं. कोणाला शोधतोयस तू? तो डान्सर डीजे सुपरस्टार जो सगळ्यात जगात तुम्हाला हे कसं माहित? नाही, मला ते म्हणायचं होतं की कर्नाल सारख्या छोट्या ठिकाणी डान्स सारख्या कलेची कदर नाही होणार बेटा. तिथल्या स्त्रिया ज्यांचं जग बस त्यांचं किचन आणि त्यांचं कुटुंब असतं, त्यांच्यात इतकी हिंमत कुठे की
त्या घराचा उंबरठा ओलांडू शकतील आणि नाही त्यांना या गोष्टींची परवानगीही असते की त्या कुठे बाहेरचं जग पाहू शकतील. डीजे, तुम्हाला काय वाटतं, स्त्रियांनी काय निवडायला हवं, कुटुंब की बाहेरचं जग? निवडायची वेळच का यावी. जर कोणी व्यक्ती दोन्ही गोष्टी करू पाहत असेल तर मी पण ना काय विचित्र बडबडायला लागली. असं कधी होऊ शकतं का? असं होऊ शकतं? तर मग काय मार्ग आहे डीजे? आकाश, एक गोष्ट निश्चित आहे, माणूस बाहेरचं जग भले कितीही फिरो पण मनाला तर घरी परत यावंसच वाटतं. त्याचं मन तर नेहमीच घराच्या दिशेनेच ओढलं जातं. डोंट वरी डीजे, मी तुम्हाला फार लवकरच तो आनंद देईन ज्याला तुमचं मन शोधतंय. तुम्हाला तुमचं घर परत मिळेल, आय प्रॉमिस. अरे वा, तुमचा हा बुरखा किती सुंदर आहे. याची ही जाळी किती वेगळी आहे आणि हे हातावरचं काम तर खूपच सुंदर आहे. तुमच्यावर खूप छान दिसतंय. कुठून शिवून घेतला? माझ्या शेजारीच टेलर आहे, त्याच्याकडूनच शिवून घेते. ते काय आहे ना, ऍक्च्युली मला पण शिवून घ्यायचं आहे, तर मी ट्राय करून बघू. घ्या. नो थँक्स. हे बघा वहिनी, तुम्हाला ना माझी मदत करावीच लागेल. मला तर तुमचाच आधार आहे. जर तुम्ही मला मदत नाही केली ना तर मी तुमच्या सोबत मुंबईला येऊन राहीन. तुम्हाला तर माहित आहे ना, माझी 2 छोटी छोटी मुलं आहेत. ती कुठे जातील जर भावाला काही झालं? नाही कमू, धीर धर. हे बघ, मी तुझा प्रॉब्लेम समजू शकते. मला तुला खरंच मदत करायची आहे, पण बघ ना, या स्टुपिड कार्डला आत्ताच खराब व्हायचं होतं का? बघ ना. कार्ड खराब झालं? हो. कार्ड कधी खराब होतं का? ओ गॉड, कार्डच खराब झालं तर कशी मदत करणार? वहिनी, वहिनी, ऐका ना. सोड मला, मला ते घेऊन मदत गेली करा बस. ना, वहिनी. अगं, ए, कोण आहेस तू? कमाल आहे वहिनींची. चोर चोर अशा ओरडतायत की जसं काही चोर यांचा नातेवाईकच आहे. कार्ड मध्ये पैसेच नाहीयेत तर चोर काय चोरी करेल? वहिनीचा ठेंग. भाईजी, तुम्ही ती इंग्रजीवाली फुले मागितली होती ना सकाळी सकाळी, ती 10 मिनिटात येते. यासाठी तुम्हाला बोलावलंच इथे? नाही भाई, ते बंटीने सांगितलं होतं ती तुम्ही फुलं एका जर उंच मुलाला आपल्याला पाहिलं नाही का, मिळालं जो तर- गोरा आहे, जॅकेट घालतो? आठवण पहा ना कदाचित. सगळं सामान पॅक केलं, पण परत एकदा चेक करतो, काही शिल्लक नको राहायला. काही राहिलं तर नाही ना? हे काय आहे? हो, ट्विंकलजींचा ड्रेस हा इथे कसा राहिला? ट्विंकलजी, ट्विंकलजी, पहिल्या नजरेतच तुम्ही माझ्या हृदयात तुमचं स्थान कायम केलं होतं, माहितीये? मी तर त्याच दिवशी तुम्हाला पाहून समजून गेलो होतो की तुम्हीच त्या कर्नलच्या स्टार आहात जिला एजे सर शोधत आहेत. आणि जिला एजे सर
संधी मिळताच उंच शिखरावर नेऊन ठेवतील. ट्विंकलजी, आणि ऑडिशनच्या दिवशी तर तुम्ही मोठा धमाकाच केला होता. काय नाचला होता तुम्ही. होय 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 होय, सर्वांना चकितच केलं होतं. ओ रामजी. एजे सरांनी ना ऑडिशनच्या सगळ्या टेप परत मागवल्या, नाहीतर रोज एक वेळ तरी तुमचा डान्स बघितलाच असता. ट्विंकलजी, ओढणीमध्ये असून सुद्धा तुमचा डान्स पाहायची मजा काही वेगळीच आहे. तुमचा डान्स तुमच्या डान्समध्ये तर ओढणीखालचा चेहरा अजिबातच दिसत नव्हता, पण यात तर या दुपट्ट्याची बॉर्डर तर छोटी आहे. हो नो, एजे सरांनी पण माझा फोनमधला व्हिडिओ डिलीट केला, पण मला चांगल्या प्रकारे आठवत आहे की ट्विंकलजींनीच हा ड्रेस मला जमा करायला दिला होता. याचा अर्थ त्या दिवशी तुम्ही डान्स केला नव्हता. त्या दिवशी ओढणी खाली तुमच्या जागी कोणी दुसरं होतं. आकाश, आकाश कुठे गेले? कदाचित रिहर्सल हॉलमध्ये असतील. फोन नाही उचलत. बिट्टू, बिट्टू, आकाशीनं कुठे पाहिलंस? मी पण त्यांनाच शोधतोय. म्हणजे ते रिहर्सल हॉलमध्ये नाही आहेत? नाही, आणि नाही रेवा मॅम, कुणाचा फोनही नाही लागत आहे, म्हणून तर मी इथे आलो होतो. मला वाटतं तुम्हाला जास्त जरुरीचं काम आहे. एक काम करा, मला सांगा, मी सांगतो त्यांना. रिहर्सल हॉलमध्ये नाहीत तर कर्नालमध्ये कुठे असणार? कुठे शोधू त्यांना? रोशनीजी, अहो मला तरी सांगा, कुठे सापडतील ते? तुमच्या पाठीमागून पळत पळत आलो. जितकं जरुरीचं काम तुमचं आहे तितकं जरुरीचं काम माझं पण आहे एजे सरांकडे. ठीक आहे, तर एक काम कर, तू वरती शोध, मी इथे शोधते. पण तुम्हाला कसं माहित ते इथे असतील? मी जेव्हाही त्यांना पाहिलंय ते मंदिरातच पाहिलंय, बस म्हणूनच. ओके. काय झालं? यासाठी मला इथे बोलावलंस तू? भाईजी, तुम्ही ती इंग्रजीवाली फुले मागितली होती ना सकाळी सकाळी, ती जांभळ्या रंगाची, ती 10 मिनिटात येतील. यासाठी तुम्हाला बोलावलंस इथे? काय डोकं फिरलंय का तुझं? नाही भाई, ते बंटीने सांगितलं होतं ती फुलं जर आपल्याला ताई, ते तुम्ही नाही ते मिळालं एका तर- उंच मुलाला पाहिलंय का, जो गोरा आहे, जॅकेट घालतो? आठवून पहा ना, कदाचित लक्षात येईल. हिला कसं माहित की मी इथे येते? इथे कशाला शोधते ही मला? काय झालं? मला शोधत होतीस ना? आलं तुझं डोकं ठिकाणावर? हं? नाही? मग काय, मंदिरात आलीस का घर गहाण ठेवायला? एजे सर तर नाही सापडले. हो, तू काय सांगतोस हिला त्याच्याविषयी? न्यूज चॅनल आहेस का तू, जे सर्व कर्नालभर अनाऊन्स करणार आहेस? पण मला तर काय, तुला काय बेटा,
त्याला इथे शोधून काही फायदा नाही होणार, कारण तुझा तो मास्टर, तुझा गुरुजी शेपूट आत घालून मुंबईला पळून गेलाय. समजलं? काय असं अचानक? हो, असं अचानक. आता तू पण निघून जा, कारण तो आता परत नाही येणार आहे. सगळी गुरमी उतरली तुझ्या मास्टरची. अजून काय उभा आहे? चल निघ इथून. आता तू बोल. मला काहीच नाही बोलायचं. भाईजी तुमची ही जांभळी फुलं. तुम्ही मला थोडासा वेळ द्या, मी सगळे पैसे जमा करेन. सॉरी मॅम, आमचे काही नियम आहेत. पैशांशिवाय आम्ही आवश्यक औषधे आणि इंजेक्शन्स नाही देऊ शकत. त्यामुळे तुमच्या पप्पांचा उपचार थांबला जाईल. मला माफ करा पापाजी, मी तुमच्यासाठी काहीच नाही करू शकत. आता फक्त आकर्षीच्या फोनची वाट पाहतीये. दुसरा कोणता मार्गच नाही माझ्यासमोर. हॅलो आकर्षी, मी कॉम्पिटिशन मध्ये डान्स करण्यासाठी तयार आहे.